कसं आज गेली 4 महिने काम चालू आहे. या रस्त्याचे मुलं साहेब, जे काही लोक म्हणजे ऍक्सिडेंट झाले, त्यांना दुखापत झाली, त्याला तरी आम्ही असं विचार करू की जबाबदार तुम्ही आहात, तर मी मुख्य अधिकारी, तसेच नगराध्यक्ष जबाबदार आणि नगरसेवक समिती. आज मला सांगा किती ऍक्सिडेंट झाले त्याची माहिती तरी तुम्ही घेतलं की हा आपला रस्ता खराब असल्यामुळे शहरात किती ऍक्सिडेंट झाले. साहेब, लोकांचे हात तुटले, लोकांचे पाय तुटले, लोकांच्या डोक्याला मार लागलाय आणि लोकांना श्वासाचा भयंकर त्रास होतो. ह्या सर्व गोष्टी आणि ह्याला साहेब जबाबदार तुम्ही आहात मुख्याधिकारी. कारण हे गेले मला वाटते 4 महिने काम चालू आहे, कुठलाच रस्ता एकही पूर्ण झालेला नाही, कुठेही जा तुम्ही. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, जे काय आता तुम्ही माहिती घ्या की किती नागरिकांना ही दुखापत झाली आहे, त्यांचा सर्व खर्च नगरपालिकेने केला पाहिजे, या मताचं मी आहे. कारण त्याला जबाबदार तुम्ही आहात, नगराध्यक्ष आहात, तसेच हे सगळे नगरसेवक. यांचे 4 महिने झाले फक्त सत्कार चालू आहे, कुठलीही कामं होत नाही. आणि या सर्व गोष्टीला अख्खे हे पूर्ण नगरपालिका तुम्ही जबाबदार आहात. आणि तसं आम्ही कलेक्टरांना जाऊन भेटणार आहोत ते आज नागरिकांना जो त्रास होतोय त्याला जबाबदार मुख्याधिकारी आहेत. त्यांनी ह्या सर्व जे काही दुखापत झाली आहे त्या सर्वांना त्यांचा इलाज तुम्ही केला पाहिजे, आम्ही ह्या मताचे आहोत. आणि साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, असं समजू नका 100% हे आहेत. 40% जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे. आज आम्ही जबाबदार आहोत, आम्ही त्यांचा प्रश्न उचलू, आम्ही त्यांच्या प्रश्नासाठी इथे 1 नाही 10 वेळा येऊ. असं समजू नका 100% ते आहेत म्हणजे ते करतील ते पूर्व दिशा, अजिबात चालवून देणार नाही आम्ही. 40% जनता आजही आमच्या सोबत आहे. कशा पद्धतीने निवडणूक झाली आहे सर्व जनतेला माहिती आहे. आम्ही नाही साहेब ऐकणार की अशी जर कामं चालू असतील बोगस, तर आम्ही त्याचा पाठपुरावा करणार. तुम्ही नाही ऐकलात कलेक्टरकडे जाऊ, कलेक्टर नाही ऐकलात कमिशनरकडे जाऊ. आमची तिथं अधिवेशनला आमची पण आमदार आहेत, आम्ही तिथं तारांकित प्रश्न उपस्थित करू. पण आम्ही साहेब हे बोगस कामं जे खेळला चालू आहे ते होऊन देणार नाही. लोकांना प्रचंड त्रास आहे, कोण इथं येत नाही, बोलत नाही, दबाव तंत्र सगळे चालू आहे. आम्ही कुठल्या दबावाला मुली नाही पडणार. आम्ही आवाज उठवणार जनतेसाठी. 1 नाही 10 वेळा तुमच्या दारात येऊ न्यायासाठी. नाही भेटलं वरती जाऊ, कलेक्टरकडे जाऊ. साहेब, आज काय परिस्थिती आहे खेड शहराची? नमस्कार. आज खेड शहरात साहेब पाण्याचा प्रश्न कोण काहीच नाही. आज बोलल्याबद्दल तुम्ही ईदच्या वेळी पाणी नाही आम्हाला, हो बिन पाण्याने लोकांनी ईद केली. आज गुढीपाडवा चांगला दिवस असतो, पाणी नाही. त्या कुंभारवाडीचे लोक आमच्याकडे आले, माझे तर बोरिंग आहे, मी त्यांना पाणी दिलं. आज परिस्थिती टँकर सुद्धा तुमचा पोहोचत नाही साहेब. अशा परिस्थितीत खेड शहर चांगलं व्हावं आम्ही तो विचार करतोय. कोण काही लक्ष जर देत नसाल तर कसं होणार मला सांगा साहेब. आता हे रस्ते तुम्ही आता मला एक सांगा, हा आपला रस्ता रुंदीकरण होणार की आपला हाय तसं तेवढंच करणार आहात? बघा ना साहेब काय साहेब मला